नमस्कार. इन्फो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नेटकरांना एक प्रश्न पडलाय. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये रितेश देशमुख यांची होस्टिंग चांगली आहे की महेश मांजरेकर यांची होस्टिंग चांगली आहे? आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये याच प्रश्नाचे उत्तर आपण मिळवणार आहोत. आणि त्याच प्रकारे अजूनही प्रश्न आहेत की निक्की तांबोळी आणि अरबाज यांना पूर्ण महाराष्ट्र जर हेट करत असेल, जसं आपण सोशल मीडियामध्ये कमेंट्स वाचतो, तर त्या अनुषंगाने ते नेहमी नॉमिनेशन मध्ये जाऊन सेफ कसे होतात आणि त्यानंतर अशा विविध प्रश्नांची उत्तर आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला या व्हिडिओतून एंटरटेनिंग काहीतरी मिळेल. सर्वात अगोदर महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख या दोघांची कंपॅरिझन केली तर दोघंही बॉलिवूडमधून आलेले टॉपचे ऍक्टर आहेत. स्पेशली जर रितेश देशमुख यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर रितेश देशमुख यांनी जो बॉलिवूडमध्ये आपलं जे पाऊल ठेवलं होतं ते अतिशय धडाकेबाज पद्धतीने ठेवलं होतं. त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी लय भारी सारखे पिक्चर लय भारी देऊन त्यांनी आपलं नाव मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केलेले आहे. त्यांची एक वेगळी छवी आहे, एक वेगळी छाप आहे आणि त्यांची जे ऍक्टिंग आहे ते ऍक्टिंग एक नॅचरल पद्धतीने ते लोकांसमोर ठेवतात आणि लोकांना हसवतात. तर असा टॉपचा ऍक्टर बिग बॉसची होस्टिंग करतोय आणि आपल्या ज्युनियरला तो काहीतरी शिकवून जातोय, असं काहीतरी आपल्याला याच्यातून दिसून येतोय. परंतु यामध्ये जर यांच्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर काही गोष्टी अशा पण आहेत की जे रितेश देशमुखला या होस्टिंगमध्ये बॅकफूट वरती नेऊन ढकलताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच कुठेतरी जो फॅन फॉलोईंग आहे, जो नेटकरी आहे, ते लोक संताप व्यक्त करतात त्यांच्या होस्टिंग बद्दल. पहिली गोष्ट म्हणजे काय की रितेश देशमुख हे बॉलिवूडमधून आलेले आहेत आणि जर निक्की तांबोळी आणि अरबाजचं जर आपण बघितलं त्यांचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहेत, ज्यामध्ये एक 56 लाख इतके निक्की तांबोळीचे फॅन फॉलोईंग आहेत आणि अरबाजचे 19 लाखापर्यंत फॅन फॉलोईंग आहे. त्यापेक्षा व्यतिरिक्त सुद्धा यांनी अदर हिंदी प्लॅटफॉर्मवरती सुद्धा काम केलेलं आहे. तर कुठेतरी हे कनेक्शन जॉईन करून त्यांना एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर मिळते असं लोकांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की रितेश देशमुख हे या घरामध्ये होस्टिंग तर करत आहेत, परंतु घरामध्ये असे काही सदस्य आहेत की जे सिनियरिटीने त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. आणि जर आपण बघितलं तर वर्षाताई, पॅडी भाऊ यांना बोलताना रितेश देशमुख काही शब्द जपून वापरतात. जसे महेश मांजरेकर एकदम प्रखरपणे प्रत्येक सदस्याला एक वेगळ्या पद्धतीने बोलत होते किंवा त्यांच्यावरती टीका करत होते आणि स्पष्ट मत होतं त्यांचं. तर यांच्यामध्ये तसं स्पष्ट मत दिसताना जाणून येत नाही आपल्याला. आपण जर बघितलं तर कदाचित जे बोलतात ते वर्षाताईसोबत ते वेगळ्या पद्धतीने बोलतात. तर तो सुद्धा एक मुद्दा असतो. बघा, बिग बॉसच्या घरामध्ये हे सगळे कंटेस्टंट जेव्हा जातात ना तर त्यांच्याकडनं एक वेगळी अग्रीमेंट आणि साईन केलेली असते. आणि बिग बॉसच्या घरामध्ये जर जात आहात तर ते स्पर्धकच आहेत. त्यामध्ये सिनियर ज्युनियर हा प्रकार तर असेलच. वर्षाताई ऑफकोर्स आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, त्यांनी एक मराठी इंडस्ट्री गाजवलेली आहे, परंतु ते त्या घरामध्ये स्पर्धक म्हणून गेलेले आहेत. त्यांच्याकडनं जर काही चुका झाल्यात तर त्या चुकांवरती सुद्धा बोट ठेवण्याचं काम या होस्टचं असतं. तर रितेश देशमुखला ते कुठेतरी करताना आपल्याला दिसून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, निक्की तांबोळी आणि अरबाज या दोघांचं जर आपण बघितलं ना तर कुठंतरी सुरुवातीला जर तुम्ही बघितलं असेल ना तर रितेश देशमुख हे जेव्हा होस्टिंग करत होते ना तर त्यांच्यामध्ये थोडी थोडी सलमान खानची छबी दिसत होती. तुम्ही ऑब्झर्व करा, त्यांचं जे होस्टिंगचं स्टाईल होती, जे बोलण्याची पद्धत होती, थोडी थोडी सलमान खान जशी हिंदी बिग बॉसला होस्टिंग करतात तशा पद्धतीने त्यांची होस्टिंग होती. तर यावरून एक गोष्ट अशी दिसून येते की कुठेतरी बॉलिवूडचं कनेक्शन तर याला जॉईन नसेल ना. म्हणजे काय, निक्की ही बॉलिवूडमधून आलेली आहे आणि टॉप 5 मधून बॉलिवूड बिग बॉस मधून ही आलेली आहे हिंदी प्लॅटफॉर्म मधून. तर टॉप 5 मध्ये होती ही. तर त्यामधून कुठेतरी तो कनेक्शन सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या मनामध्ये नसेल का निक्की तांबोळी कडनं. म्हणजे काय असतं ना की हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस तर त्यांना दोन्ही इंडस्ट्रीला व्यवस्थित बॅलन्स करावं लागेल, म्हणून ते निक्की तांबोळीला किंवा अजून अरबाजला व्यवस्थित सॉफ्ट कॉर्नर नसेल देत ना. बघा, यामध्ये जर आपण रितेश देशमुखांचं एक बिहेवियर बघितलं, एक वागणूक बघितली, तर यामध्ये ना रितेश देशमुख साहेबांनी सुरुवातीला जान्हवी यांच्या वर्तणुकीमुळे जान्हवीला जेलमध्ये टाकलं होतं. आणि सर्वांना जेलमध्ये टाकल्यानंतर सर्वांना आवडलं होतं, कारण की त्यांनी तसे पॅडी भाऊ आहेत, सिनियर ऍक्टर आहेत, सिनियर ऍक्ट्रेस आपल्या वर्षा उसगावकर आहेत, यांच्याविषयी अपशब्द वापरले होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु निकीने काही कमी केलं का? निकीने याच्यापेक्षा तर खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप विचित्र पद्धतीने ती घरामध्ये वागलेली होती. लोकांचा बाप काढला, लोकांना पर्सनल इंटेन्शनने बोलली आणि खूप वेगळ्या पद्धतीने लोकांना तिने ह्युमिलेट केलं किंवा लोकांना तिने त्रास दिला. तरी सुद्धा तिला जेलमध्ये टाकण्याचं कधी धाडस रितेश देशमुख यांनी केलं नव्हतं. अरबाजला ते बोलत होते, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आपल्याला दिसून येत होता. आणि म्हणून आपल्याला कुठेतरी दिसून येते की रितेश देशमुख आपलं जे म्हणणं मांडण्याचं जे प्रखर स्वभाव असतो त्यामध्ये कुठेतरी बॅकफूटमध्ये येताना दिसून येतात.
वेअर टॉकिंग अबाउट द महेश मांजरेकर सर. महेश मांजरेकर सरांची जे आपण सीझन 4 मध्ये होस्टिंग बघितली होती, तर काही सदस्यांना ते एकदम स्पष्टपणे आणि प्रखरपणे बोलत होते. त्यांनी नेहमी विचार केला होता की, आणि विशेष म्हणजे त्यांचं जे वय आहे, त्यांची जे सिनियरिटी आहे, त्यानुसार त्यांच्याकडे तो तो स्पष्टपणा होता, ते स्ट्रेट फॉरवर्डनेस होतं. आणि म्हणून ते खूप स्पष्टपणे आणि स्ट्रेट फॉरवर्डपणे ते बोलत होते. जर आपण महेश मांजरेकर सर यांच्या बाबतीत जर विचार केला, तर ते बॉलिवूडमधून आले होते, परंतु त्यांच्यामध्ये जेव्हा त्यांनी होस्टिंग केली होती बिग बॉस मराठी सीझन 4 ची, तर त्यांच्यामध्ये एक सिनियरिटी होती आणि तो एक जज्बा होता आणि ते एक वेगळं रिस्पेक्ट होतं. त्यामुळे सगळे कंटेस्टंट जेवढे पण होते ना, ते सगळे त्यांना घाबरत होते आणि तो एक रिस्पेक्ट होता. रितेश देशमुख सरांचा पण तेवढाच रिस्पेक्ट आहे, परंतु काय असतं ना, बोलण्याची एक पद्धत असते, एक स्ट्रेट फॉरवर्डनेस असतो आणि एक कटाक्ष असतो, जे एखाद्या सदस्याला जर आपण त्यांची चूक लक्षात देतो आहे, तर त्यामध्ये ना एक वेगळी नजर असते, एक वेगळा भाव असतो. तो भाव त्या सदस्याने सुद्धा ओळखून घ्यावा आणि त्या सदस्याने सुद्धा त्या प्रकारे रिॲक्ट करावा. जर तुम्ही रितेश सरांचं बघितलं ना, तर जान्हवीला किती वेळा वॉर्निंग देऊन सुद्धा तिने, आता जर तुम्ही बघितलं ना, जवळजवळ त्यांचे 50 दिवस पूर्ण होत आहे. त्या 50 दिवसांमध्ये निकीला वेळोवेळी जो सॉफ्ट वॉर्निंग होती ती देण्यात येत होती रितेश सरांकडून, तरी सुद्धा निकी सुधारली नव्हती. आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्याला असं दिसून येते की निकीचा जो घरातील सदस्य आहे त्यांच्यावरती या रितेश देशमुख सरांचा इतका इम्प्रेशन या फिर प्रभाव किंवा बोलण्याचा काही प्रभाव असेल तो दिसून येत नाहीये. आता महत्वाचा मुद्दा येतोय की निकी आणि अरबाज हे दोघं जण नॉमिनेट होऊन सुद्धा आणि पूर्ण महाराष्ट्र यांच्याविषयी म्हणजे यांच्या बोलण्याविषयी, वागण्याविषयी निगेटिव्ह बोलत असून सुद्धा हे सेफ कसे होतात. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे हिंदी प्लॅटफॉर्म मधून आलेले आहे आणि कुठेतरी यांचे फॅन फॉलोइंग पण जास्तच आहेत हिंदी बॉलिवूड मधून, आणि म्हणून आहे ना कुठेतरी तिकडनं त्यांना वोटिंग होत आहे. बघा, महाराष्ट्रातील जेवढे पण कंटेस्टंट आहेत ना, ते सगळे महाराष्ट्र बेस्ड आहेत, ते महाराष्ट्रामधून येत आहेत. परंतु निकी आणि अरबाज हे हिंदी प्लॅटफॉर्म मधून येत आहेत, तर त्यांना तिकडनं वोटिंग होत आहे. कुठेतरी असं वाटतंय ना की त्यांना तिथनं वोटिंग सुद्धा येत असेल. परंतु महाराष्ट्रातील जेवढी पण वोटिंग आहे, मला नाही वाटत, किंवा एक पर्सनली इंडिव्हिज्युअली जर मत देत असेल, तर महाराष्ट्रातील खूप कमी लोक त्यांना वोटिंग करत असतील. तरी सुद्धा ते सेफ का होत आहे, त्याचं कारणच ते आहे की हिंदीमधून त्यांना तो आलेला फॅन फॉलोइंग बेस आहे. आणि म्हणूनच बघा, आपण इथे डिस्क्रिमिनेशन वगैरे काही करत नाही, परंतु काय असतं ना की कुठला सपोर्ट कोण्या व्यक्तीला करावा हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्र जर निकी आणि अरबाजच्या विरोधात असेल, तर कुठेतरी त्यांची काहीतरी वागणूक चुकतोय हे आपल्याला इथून दिसून येते. परंतु यामध्ये जर घरामधले जे कंटेस्टंट आहेत ना, ते जर यांच्या फेवरमध्ये गेले, या दोघांच्या फेवरमध्ये गेले ना, निकी आणि अरबाजच्या, तर महाराष्ट्रातील जनतेला ते आवडत नाही. कारण की बाकीचे जे अदर सदस्य आहेत ना, त्यांना महाराष्ट्रामधून वोटिंग मिळते आणि ते जर त्यांच्या फेवरमध्ये गेले किंवा त्यांच्या सोबत गेले ना, तर महाराष्ट्रातली जनता कुठेतरी जे बिग बॉसचे फॅन आहेत ते दुखावले जातात आणि म्हणून ते त्यांना वोटिंग करत नाही. आणि म्हणून आता जर वर्षा उसगावकर मॅडम जसे त्यांच्या फेवरमध्ये जातात, त्यांच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या जर केल्या ना, तर 100% तुम्हाला सांगतो ना, वर्षा उसगावकर किंवा जान्हवी या दोघांमध्ये कुठेतरी एखादा व्यक्ती नॉमिनेट झालेला आहे, तो घराच्या बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणूनच हे सगळं जे विवेचन आहे ते बिग बॉस मधून आपल्याला दिसून येते. आता या दोघांमध्ये महेश मांजरेकर सर किंवा रितेश देशमुख या दोघांमध्ये कोण चांगला होस्ट आहे हे येणाऱ्या अजून काही आठवडे आपल्याला बघावं लागेल की रितेश देशमुख अजून कशा पद्धतीने निकी सोबत ट्रीट करतात. मला असं वाटतं या आठवड्यामध्ये रितेश देशमुख सरांनी लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील, त्यांना त्यांच्यामध्ये असलेला रोष त्यांच्या होस्टिंग बद्दलचा बघितला असेल, तर मला असं वाटतं या आठवड्यामध्ये कुठेतरी ते अजूनही स्ट्रिक्ट होतील निकीच्या बाबतीत. जर नाही झाले तर समजून घ्यायचं की त्यांना तो सॉल्व्ह करणं त्यांनी तसाच ठेवायचा आहे, त्यांना तसं पुढे जायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की या दोघांमध्ये बेस्ट कोण आहे किंवा चांगला होस्टिंग कोण करू शकेल, याचं उत्तर जर आपण बघितलं ना, तर कुठेतरी महेश मांजरेकर सर हे थोडेसे पॉईंटनी पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु जर ऍक्टिंग बघितली किंवा अजूनही घरातल्या सदस्यांना एक बोलतो ना बाइंडिंग करून ठेवणं किंवा एंटरटेनिंग जर बघितलं ना, तर रितेश देशमुख हे आउट ऑफ 10 आहे. टीआरपीचा विचार केला तर रितेश देशमुख सरांमुळे आणि निकी आणि बाकीचे अजून सदस्य असतील त्यामुळेच बिग बॉसला टीआरपी मिळत आहे असं कुठेतरी दिसून येत आहे. आणि म्हणूनच तो टीआरपी वाढवण्यासाठी हे लोक निकीला कधी घराच्या बाहेर काढणार नाही, हा सुद्धा एक फॅन मधला एक सूर आपल्याला दिसून येतो आहे. तुम्हाला काय वाटते, तुमची काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि एंटरटेनिंग, स्पोर्ट्स, त्यानंतर माहितीपूर्ण नॉलेजेबल व्हिडिओ मराठीमधून ऐकण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.